हे युद्ध नाही किंवा युद्धाच्या पहिली परिस्थिती पण नाही. हल्ले केले त्याच्यामध्ये कुठेही आपण पाकिस्तानची सीमा ओलांडलेली नाही. त्यामुळे आत्ता तरी हे युद्ध असं म्हणता येणार नाही. ज्याला ऑल आउट वॉर आपण जे म्हणतो, जसं 65च्या युद्धामध्ये झालं किंवा 71मध्ये झालं, ऑल आउट वॉरची परिस्थिती आत्ता तरी आलेली नाही असं मला वाटतं. राजकीय नेतृत्व हे सक्षम असल्याशिवाय भारतीय लष्कराला तेवढं मोराल मिळत नाही, तेवढं बळ मिळत नाही. आणि त्यामुळेच आत्ता आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की लष्कराला आम्ही पूर्णपणे सूट दिलेली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सशस्त्र सध्या संघर्ष सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत लष्करातील माजी अधिकारी अवधूतजी ढमढेरे सर. सर काय सांगाल? अनेकांच्या मनात प्रश्न आहेत, संभ्रम आहे आणि उत्सुकता देखील आहे की जे काही सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहे ते युद्धाला तोंड फुटलं की काय, याला युद्ध म्हणायचं की काय, किंवा युद्धाच्या आधीची परिस्थिती आहे. काय म्हणाल लष्कराच्या भाषेत? लष्करी भाषेत जर म्हणायचं झालं तर हे युद्ध नाही किंवा युद्धाच्या पहिली परिस्थिती पण नाही. युद्ध लष्करी भाषेत जर तुम्ही म्हणाल तर युद्ध केव्हा होतं, जेव्हा एक देश किंवा दोन्ही देश आपापल्या सीमा ओलांडून पलीकडच्या देशावर आक्रमण करतात, तेव्हा ते ढोबळमानाने लष्करी भाषेत म्हणलं जातं की युद्ध सुरू झालं आहे. आपण काल परवा बघितलं, जे काय आपण हल्ले केले त्याच्यामध्ये कुठेही आपण पाकिस्तानची सीमा ओलांडलेली नाही. त्यामुळे आत्ता तरी हे युद्ध असं म्हणता येणार नाही. आपण भारताने दिलेलं प्रत्युत्तर की जे आपल्यावर हल्ले झाले, अतिरेकी कारवाया झाल्या, त्याचं प्रत्युत्तर आपण म्हणू शकू की जे प्रत्युत्तर मिलिटरीली होतं, लष्करी प्रत्युत्तर होतं, एवढंच फक्त. पण युद्ध आहे असं अजून तरी नाही आहे. पण ज्यावेळेस कुठल्या तरी विमानतळावर किंवा लष्करी तळावर शत्रू देश हल्ला करतो त्यावेळेस त्याला युद्धकृती म्हटलं जातं आणि त्यानंतर युद्ध सुरू झालं अशी घोषणाची औपचारिकताच बाकी असते असंही देखील म्हटलं जातं. तर काल जो जम्मू विमानतळावर त्यांनी मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानकडून, तर मग याकडे कसं पाहाल? ही युद्धकृती नाही का? आता काय आहे की त्यांनी जो काही हल्ला केला आहे तो स्वतःच्या भूमीवरनं केलेला आहे. एखादं विमान शत्रूच्या प्रदेशामध्ये येऊन आणि विमानतळावर हल्ला करणं आणि आपल्या प्रदेशातून त्याच्यावर मिसाईल टाकणं, याच्यामध्ये दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत तुम्ही सीमा ओलांडत नाहीत, युद्ध परिस्थिती, युद्ध कशी होईल? अतिरेकी सीमा ओलांडून घुसखोरून आले. युद्धाला खरी तर पचं पाहिलं तर सुरुवात त्यांनी केलेली आहे, कारण ते अतिरेकी जे आले ते सीमा ओलांडून आलेले आहेत. पण तरी देखील ते जे हल्ले होते की ते त्यांच्या भूमीवरनं त्यांनी केलेले होते आणि आपण परतवून लावलेले आहेत आपल्या भूमीवरनं. त्यांच्या भूमीवरती आपल्याला जायला लागलं नाही आहे. म्हणून ते आहे की कन्व्हेन्शनल वॉरफेअर, ज्याला आपण म्हणतो आमच्या मिलिटरीच्या भाषेमध्ये, कन्व्हेन्शनल वॉर आत्ता तरी नाही आहे. तुम्ही सर आत्तापर्यंत अनेक युद्ध पाहिलेले आहेत, अनेक युद्धाची तुम्हाला माहिती आहे. तर ही परिस्थिती कुठपर्यंत चिघळेल आणि युद्धाला सुरुवात होऊ शकते का? काय तुमचं आकलन आहे, काय निरीक्षण आहे? खरं तर हा फार कॉम्प्लेक्स विषय आहे आणि म्हणजे युद्ध होऊ शकेल किंवा नाही, हा सगळ्या जर तरच्या भाषा झाल्या. आय एम नॉट स्पेक्युलेटिंग, म्हणजे हे काही सट्टा बाजार किंवा असं नाही आहे, स्पेक्युलेट करायचं नाही आपल्याला. पण जी काय एकंदर परिस्थिती बघता मला तरी पर्सनली असं वाटत नाही की ज्याला ऑल आउट वॉर आपण जे म्हणतो, जसं 65च्या युद्धामध्ये झालं किंवा 71मध्ये झालं, ऑल आउट वॉरची परिस्थिती आत्ता तरी आलेली नाही असं मला वाटतं. काय परिस्थिती म्हणजे एकूण पाकिस्तानची आधीची परिस्थिती असेल किंवा आजची परिस्थिती असेल? पाकिस्तान अगदी म्हणजे भारतीय जे नागरिक आहेत सध्या जे काही प्रसारमाध्यमांमध्ये पाहतात तर पाकिस्तानला अगदी चिल्लर समजतात आणि आपण एका रात्रीत पाकिस्तानला काबीज करू असं चर्चा अनेकदा चावडीवर पाहतोय आपण. तर कशी आहे परिस्थिती सध्या सशस्त्र पाकिस्तानची आणि भारताची? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चावडी चर्चा हा तुम्ही जो विषय मांडलात तो अतिशय योग्य आहे. साधं गावतांट्या पण ची चर्चा पण चावडीवर होते आणि हे तर दोन देशांमधला विवाद आहे हा. आता ही जी चावडी चर्चा तुम्ही म्हणताय, जे काही माध्यमातून आपल्याला बातम्या समोर येत आहेत, हा थोडासा एक प्रपोगांडाचा विषय होऊ शकतो. त्याला प्रपोगांडाला मराठीत चपखल शब्द तुम्ही सांगू शकाल की जो एक माध्यमांनी केलेला एक थोडासा सायकोलॉजिकल खेळ असतो की भारतीय सैन्य इथपर्यंत घुसलं, भारतीय सैन्याने लाहोरवर हल्ला केला, याचा परिणाम कुठेतरी शत्रूच्या देशावर होत असतो. जसंच पाकिस्तानी मीडियामध्ये देखील आम्ही भारताची 5 विमानं पाडली, आम्ही भारताचे एवढे रफाल पाडले, हेही त्यांच्याकडे बातम्या येत असतील. त्यामुळे हा थोडासा प्रपोगांडाचा भाग होऊ शकतो. पण आपण एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की सरकारने जे काही आपल्याला बातमी दिलेली आहे,
सरकारकडून जी काय ऑफिशियल बातमी आलेली आहे त्या बातमीवर विश्वास ठेवून आपण त्याच्यावर बाकीच्या इतर गोष्टींवर जास्त विश्वास ठेवायचा नाही. आणि विश्वास ठेवला तर काय, ते प्रपोगंडा वॉरफेअर असल्यामुळे कदाचित आपणही थोडंसं वाहत जाऊन त्याला सायकोलॉजिकली आपल्यावरती किंवा नागरिकांवरती परिणाम होऊ शकतो. आता अशाही चर्चा सुरू झाल्यात की पाकिस्तानचे 4 तुकडे होणार, कोणी म्हणतं 5 तुकडे होणार, आणि काहींत असं म्हणतात की पाकव्याप्त जो काश्मीर आहे, पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणतात त्याला, तर तोही आपल्याकडे येणार आहे. किती पॉसिबिलिटी आहे सर, आणि युद्ध करून सध्या अशा गोष्टी शक्य आहेत का दोन्ही देशासाठी? आता युद्ध हे जरी सोल्युशन नसलं तरी पाकिस्तानचं तर म्हणणं असंच आहे की काश्मीर आम्ही युद्ध करूनच घेणार. त्यामुळे पाकिस्तानचे किती तुकडे होतील या प्रश्नापेक्षा पाकिस्तानला काश्मीर आपल्यापासून लांब दूर करायचं आहे, गिळंकृत करायचं आहे, हा त्यांचा फाळणीपासूनचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना ते काश्मीर हस्तगत करण्यासाठी, गिळंकृत करण्यासाठी मिलिटरीली म्हणजे युद्ध करूनच घ्यायचं आहे, हा पाकिस्तानचा उद्देश आहे. दुसरी गोष्ट म्हणाल की पाकिस्तानचे 4 तुकडे होतील, 2 तुकडे होतील, हाही एक मोठ्या आंतरराष्ट्रीय पॉलिसीज म्हणा किंवा आपल्या भारतीय आपल्या परराष्ट्र धोरणाचा हा थोडासा भाग होऊ शकतो. अर्थात बलुचिस्तानमध्ये जे काय चाललं आहे त्यावरून कदाचित आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की यस, बलुचिस्तान कदाचित पाकिस्तानपासून वेगळा होऊ शकतो. पण ह्या सगळ्या जर तर आणि पॉसिबिलिटीज आणि स्पेक्युलेशनचा भाग झाला. पण खरी गोष्ट अशी आहे की येस, पाकिस्तानचेही काही भाग असे आहेत की जिथे लोकल सध्याच्या पाकिस्तानी स्थानिक सरकारच्या विरुद्ध असंतोष आहे. सर, दुसरी चर्चा अशी सुरू झाली की आता दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत, दोघांकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे जगाला चिंता असणं स्वाभाविक, आणि त्यात आपण तर या देशामध्ये राहतो. तर अणुबॉम्बचा वापर कधी कुठला देश करू शकतो, जबाबदार देश कुठला करू शकतो, आणि पाकिस्तान असा वेडेपणा करेल का, जे की आता त्यांचे जे नेते बोलतात किंवा जी चर्चा सुरू आहे, तर काय होऊ शकतं या सगळ्या संदर्भात? या प्रश्नाचं उत्तर मी प्रश्न विचारूनच करतो. 1945 साली अणुबॉम्ब टाकला की ज्याला जवळजवळ आता 80 वर्ष झाली. त्याच्यानंतर कुठल्याही देशाने आत्तापर्यंत न्यूक्लिअर वेपन किंवा अणुबॉम्ब किंवा अटॉमिक वेपन वापरलं आहे का? नाही वापरलं. त्यामुळे हा जो इतिहास लक्षात घेता, हे थोडंसं ॲनालिसिस लक्षात घेता, अटॉमिक वॉरफेअर किंवा न्यूक्लिअर वॉरफेअर होईल असं मागचा इतिहास बघितला, अमेरिकेनंतर कुणीच असा उपयोग केला नाही आहे. हां, व्हिएटनाम वॉरमध्ये केमिकल बॉम्ब टाकले गेले नापामसारखे, पण ते ॲटॉमिक नव्हते, ते न्यूक्लिअर नव्हते, आण्विक नव्हते. त्यामुळे हा इतिहास बघता गेल्या 80 वर्षामध्ये कुठल्याही देशाने, आज आण्विक शस्त्र कोणाकडे आहेत? अमेरिकेकडे आहेत, आपल्याकडे आहेत, चायनाकडे आहेत, पाकिस्तानकडे आहेत, इराणकडे आहेत. त्यामुळे कुणीही आण्विक शस्त्राचा वापर गेल्या 80 वर्षात केला नाही आहे. आणि जो एकमेव केला तो फक्त 80 वर्षापूर्वी अमेरिकेनेच फक्त केला, की ज्यांच्यावर प्रतिहल्ला पण जपाननी आण्विक केला नाही. तर हा सगळा इतिहास बघता मला ती शक्यता पर्सनली आत्ता तरी वाटत नाही. म्हणजे ज्या प्रकारे पाकिस्तानची लिडरशिप आहे आणि ज्या आक्रमकतेने ते बोलतात, तर हे बोलणं सोपं आहे, मात्र कृती करण्यासाठी किती अवघड आहे पाकिस्तानसाठी? काय आहे, पाकिस्तानची लिडरशिप किंवा पाकिस्तानचं नेतृत्व बोलतात त्याला कारण आहे. पाकिस्तानचा नेता, प्रत्येक नेता, मग तो राजकीय असू दे किंवा लष्करी नेता असू दे, त्याचं स्थान हे कायम डळमळीतच असतं. त्याला कधीही कुठे उचलून टाकतील. भुट्टोसारख्या पंतप्रधानाला त्यांनी अरेस्ट केलं होतं. झिया उलकसारख्या लष्करशहाचं विमान पाडलं गेलं. परवेज मुशर्रफसारखा लष्करशहा, त्याची पण उचलबांगडी केली. त्यामुळे प्रत्येक लष्करी अधिकारी किंवा मुलकी अधिकारी हे पाकिस्तानमधला त्याचं स्थान त्याचं कायम डळमळीतच राहिलेलं आहे. कारण त्यांच्याकडे लोकशाही नाही आहे. लोकशाही आहे ती नावापुरती आहे. इलेक्शन होतात ते नावापुरते होतात. भारतासारखी सक्षम लोकशाही नाही आहे. आपलं सरकार कधी होतं? इलेक्शन झाल्यानंतरच बदललं जातं. तसं पाकिस्तानात होत नाही. तिथं लष्करशहा, कुठलीही जरी सरकार आलं तरी लष्करशहाच मोठा असतो. त्यामुळे त्याचं स्थान कसं बळकट राहील हे दाखवण्यासाठी तो अशी विविध प्रकारची विधानं करत असतो किंवा विविध प्रकारचे क्लेम करत असतो. जसं आत्ता पाकिस्तानच्या लष्करी चीफ आसिफ मुनी त्यांनी म्हणलं की द्विराष्ट्र, आणि याचं बरंच काही गरळ ओळखली. त्यामुळे तो त्याचं स्थान बळकट करण्याचा एक भाग असू शकतो. म्हणून त्यांनी ती अशी विधानं केली असतात. त्याच्यामध्ये तथ्य किती आहे किती नाही हे त्यांनाही चांगलंच माहिती आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे. आता जी लिडरशिप आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला खुली छूट दिली आणि त्याचं सगळेजण कौतुक करतायत. मात्र याआधीची लिडरशिप कशी होती? आता तुम्ही अनेक वर्ष तुम्ही सैन्यामध्ये काम केलेलं आहे, तर याआधीची लिडरशिप आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये कसे डिसिजन घेतले गेले होते आणि काय वेगळे पण होतं आताचं तेव्हाचं? नाही, लिडरशिप म्हणाल तर
कुठलेही लष्करी निर्णय घ्यायला हे राजकीय लीडरच घेऊ शकतात आणि जी काही युद्ध लढली गेली किंवा जे काही मागच्या आपल्या देशाने जे काय प्रत्युत्तर केलेलं आहे त्याला सक्षम राजकीय नेतृत्व असल्याशिवाय ते शक्यच झालं नसतं व ते 65चं युद्ध असो 71चं असो कारगिल असो किंवा आत्ताचं असो. त्यामुळे राजकीय नेतृत्व हे सक्षम लागतंच, जे तेव्हाही होतं आत्ताही आहे. 65च्या युद्धाच्या वेळेला तर लाल बहादूर शास्त्रींनी स्पष्ट सांगितलं होतं सेनेला की तुम्ही लाहोरवर अटॅक करा. त्यामुळे ती एक लिडरशिप होती. 71 साली इंदिरा गांधींची आपण नेतृत्व पाहिलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींसारख्या त्यांचं नेतृत्व आपण पाहिलेलं आहे की किती कौशल्याने कारगिलचं युद्ध त्यांनी हाताळलं. तसंच आत्ताही मोदी साहेबांचं आपण बघतोय, मोदीजींचं बघतोय. त्यामुळे राजकीय नेतृत्व हे सक्षम असल्याशिवाय भारतीय लष्कराला तेवढं मोराल मिळत नाही, तेवढं बळ मिळत नाही. आणि त्यामुळेच आत्ता आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की लष्कराला आम्ही पूर्णपणे सूट दिलेली आहे, म्हणजेच काय प्रकाराने उत्तर द्यायचं हे लष्कर ठरवेल. सर अगदी शेवटचा प्रश्न आता याच प्रश्नाने आपण मुलाखतीचा शेवट करूयात. तर दोन्ही देशाची लष्करी ताकद आणि शस्त्रास्त्रीची जी क्षमता आहे ती कशी आहे सध्या आज घडीला? नाही, आज घडीला आपल्याकडे अत्याधुनिक शस्त्र आहेतच. कालचंच उदाहरण घ्यायचं झालं तर S-400 ही जी एअर डिफेन्स प्रणाली आहे त्या एअर डिफेन्स प्रणालीचं काल आपण टेस्टिंग नाही तर आपण प्रत्यक्ष वापर केला आणि ते किती सक्षम आहेत ते काल सगळ्या जगाने बघितलं. त्यामुळे आता आपल्याकडे जी काही शस्त्र प्रणाली आहेत ती अत्याधुनिक आहेत. कदाचित पाकिस्तानपेक्षा थोडीशी वरचढ वरश्रेष्ठ असू शकतात, असतीलही. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग असा असतो की तुमच्याकडे कितीही अत्याधुनिक शस्त्र दारूगोळा असला, लढाऊ विमानं असली, रणगाडे असली, तरी त्या मागे जो मनुष्य बसलेला आहे, द मॅन बिहाइंड द मशीन विच मॅटर्स द मोस्ट. त्यामुळे तुमच्याकडे किती अत्याधुनिक शस्त्र प्रणाली असली जी आत्ता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा ती शस्त्र कोणाच्या हातात आणि तो कोण चालवतंय याच्यावर जास्त महत्त्वाचं असतं. पण आपल्याकडे आत्ता आपल्याकडे पाकिस्तानपेक्षा थोडीशी वरचढ अशी शस्त्र प्रणाली आहे. S-400ची चर्चा होते, मात्र त्यापेक्षा घातक शस्त्र आपल्याकडे अजून आहेत का? भारताच्या आहेत का? नाही, घातक S-400 ही जी आहे ना ही एअर डिफेन्स सिस्टीम. हां, नाही, आपल्याकडे घातक म्हणजे काय, आपल्याकडे काल रफालवरनं स्काल्पनी अटॅक केलेला आहे. सो तेही एक प्रकारचं घातक शस्त्रच आहे. रफाल जिथे आपण अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत तिथं शस्त्रच वापरलेली होती आणि ती किती घातक आहे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. त्यामुळे शस्त्र प्रणाली आपल्याकडे आता सध्या अत्याधुनिक आहे, नक्कीच आहे. नक्कीच सर, तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले त्याबद्दल धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.